कायम दुष्काळग्रस्त असलेला हा प्रदेश भूम परांडा तालुका, या तालुक्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं. या महापुरानं पाण्याची गंगा वाहिली, मात्र या गंगेनं शिक्षणाची गंगा मात्र वाहून नेली. पाहुयात काय म्हणणं आहे माणिक बाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं. माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. मी या विद्यालयाचा मुख्याध्यापक श्री कुमटकर पांडुरंग सुखदेव. मी तुम्हाला या शाळेविषयी दिनांक 22, 23 व दिनांक 28 तारखेला जे काय 3 महापूर आले आणि त्या 3 महापुरामध्ये आमच्या विद्यालयाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि आपण पाहू शकताय या 3 महापुरामध्ये शाळेचे पूर्ण बेंच, कपाट आणि इतर शालेय साहित्य, टेबल, फर्निचर, खुर्च्या जे काय असेल ते सर्व फर्निचरचं हे सर्व साहित्य पूर्णपणे पाण्याखाली होतं. आणि एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की लवकरात लवकर ते नुकसान आम्ही भरून काढू शकत नाहीत. तर आणि तुम्ही पाहू शकता की ह्या मैदानामध्ये पूर्णपणे गुडघ्या इतका, कोठ्या इतका गाळ आहे. आणि ह्या गाळामध्ये आज आम्ही जवळजवळ 4 ते 5 दिवस झालं 10 ते 15 मजूर लावून हे काम, साफसफाईचं काम चालू आहे. काही वर्ग खोल्यामध्ये अद्याप देखील पाणी आहे. आणि ही एवढी सुंदर शाळा होती की तुम्ही पाहू शकता, ही एवढी सुंदर इमारत, बोलक्या भिंती, हे सर्व गतवैभव एवढं चांगलं होतं. आणि हे गतवैभव अगदी 1 दिवसामध्ये पुराच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. 6 खोल्या आणि इकडच्या कॉलेजच्या 3, टोटल 9 खोल्याचं पूर्णपणे त्या पडलेल्या आहेत. त्यांचे अँगल वाकडे झालेले आहेत, बेंड झालेले आहेत, सर्व पत्रे खाली आलेले आहेत. तर एक रिक्वेस्ट मी अशी करतो तुम्हाला की आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत दिली किंवा विद्यार्थ्यांसाठी बेंच जर तुम्ही दिले, कारण काही बेंच हे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. जवळजवळ आमचे 70 ते 80 बेंच वाहून गेलेले आहेत. तर कमीत कमी आम्हाला मुलांसाठी बेंच, काही कपाट आणि प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य असेल, विज्ञान साहित्य असेल, हे देण्याचा प्रयत्न करावा. प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचं आमच्या संस्थेला जेवढं जास्तीत जास्त भरघोस असा मदत करता येईल तेवढी करावी असे मी माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं मी तुम्हाला एक नम्र आवाहन करतो. आणि जेवढं सहकार्य तुम्हाला करता येईल तेवढं करावं अशी मी अपेक्षा करतो. शाळेमध्ये जी दुरावस्था झाली आहे त्या शैक्षणिक साहित्याची गरज आहे, प्रयोगशाळेच्या साहित्याची गरज आहे, टेक्निकल हबचं जे साहित्य, क्रीडा साहित्याची गरज आहे. आर्थिक आणि वस्तुरूपातील मदत इथे पोहोचावी आणि शासन स्तरावरही जे लवकरात लवकर करता येईल ते सहकार्य आणि धोरणात्मक निर्णय घेऊन या शाळेला पूर्ववत करावं. शेळगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव.